की आज ओबीसींना जे राजकीय आरक्षण मिळालेलं आहे हे राजकीय आरक्षण संपुष्टात आलेलं आहे। कशामुळे संपुष्टात आलं? हे मोदी स्वतःला ओबीसीचा प्रधानमंत्री पंतप्रधान म्हणवतात, परंतु ओबीसींचं राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी ते त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे महाराष्ट्राच्या सरकारने आकडेवारी मागितली। जी आकडेवारी 11 साली जी गणना झालेली आहे, जात जनगणना, त्या गणनेमध्ये उपलब्ध आहे, ती आकडेवारी सरकारकडे उपलब्ध आहे। परंतु लक्षात घ्या की ते ओबीसींच्या नावाने मतं मागतात। ओबीसींची राष्ट्रीय जनगणना करू अशा प्रकारचं आश्वासन ते आपल्याला त्यांच्या मॅनिफेस्टोमधून देतात, परंतु प्रत्यक्षात जेव्हा ओबीसींचं राजकीय आरक्षण वाचवण्याची वेळ येते तेव्हा आम्ही ती आकडेवारी देणार नाही असं सुप्रीम कोर्टाला शपथेवरती सांगतात। हे कुठल्याही अर्थाने या ठिकाणचे जे ओबीसी आहेत 52% संख्या आहे, अर्धी लोकसंख्या असलेली जे ओबीसी आहेत त्यांच्या हितासाठी कोणती भूमिका घ्यायला तयार नाहीत। उलट खोटं सांगून आपल्याकडनं मतं घेतात, परंतु प्रत्यक्षात मात्र ओबीसींच्या विरोधाचं संपूर्ण राजकारण ते करतात। आज देखील आपण लक्षात घ्या की आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी अस्वस्थ आहे। का अस्वस्थ आहे ओबीसी? एक मोठा विषय, जो ज्वलंत विषय इकडच्या गरीब मराठ्यांचा विषय आहे, हा गरीब मराठ्यांचा विषय आता या ठिकाणी फुंडकर सरांनी मांडलेला आहे। या ठिकाणचा जो ओबीसी आहे, या ओबीसीच्या ज्या सवलती आहेत, आज 52% लोकसंख्येला 27% सवलती दिल्या जातात। याच्यामधून अजून वाटा काढला जाऊ नये अशी ओबीसींची तीव्र भावना आहे। आणि जो गरीब मराठा आहे, या गरीब मराठ्याला आरक्षण द्यायच्यासाठी ओबीसींचा कोणताही विरोध नाही। संविधानामधून योग्य प्रकारे त्याच्यासाठी मार्ग काढला जाऊ शकतो असं बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अनेक वेळा सांगितलेलं आहे। पण तरी देखील ओबीसींच्या हिश्शामधला वाटा गरीब मराठ्यांसाठी दिला जात आहे असं कुठेतरी या ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या ओबीसींची भावना आहे। जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या प्रश्नावरती महाराष्ट्र सरकारने जी मीटिंग बोलवली होती, त्या मीटिंगला मी सर्वपक्षीय मीटिंगला मी त्या ठिकाणी गेलेले होते। त्यावेळेस मी महाराष्ट्र सरकारचे जे त्या ठिकाणी प्रतिनिधी बसलेले होते त्यांना सांगितलं की मराठा, गरीब मराठा जो आहे तो आज वंचित आहे। त्यांचे अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सुटण्यासाठी गरीब मराठ्यांना जर का आरक्षणाची तरतूद करता येत असेल तर ती करायला ओबीसींचा कोणताही विरोध नाही। परंतु गरीब मराठ्यांना जे आरक्षण मिळणार आहे ते आरक्षण स्वतंत्रपणे स्वतंत्र ताटातलं मिळालं, ओबीसींच्या ताटातलं त्यांना काही दिलं जाऊ नये, ही ओबीसींची भावना आहे। त्या मीटिंग मध्ये महाराष्ट्र सरकारचे जे प्रतिनिधी बसलेले होते, सरकारचे मंत्री, मुख्यमंत्री स्वतः शिंदे सांगत होते की या ठिकाणी कुणबीच्या नोंदी काढून ओबीसींना सर्टिफिकेट घेण्यासाठी आम्ही यंत्रणा राबवत आहोत। त्या ठिकाणी हा प्रश्न महाराष्ट्र सरकारला मी विचारला की जर का तुम्ही कुणबींच्या नोंदी काढून गरीब मराठ्यांना आरक्षण देणार असाल तर ते संविधानाच्या विरोधी आहे, कायद्याच्या विरोधी आहे आणि ते कायद्यामध्ये टिकणारं नाही। तुम्ही या ठिकाणी आमची दिशाभूल करत आहात। तुम्हाला स्वतंत्रपणे या विषयावरती ओबीसींचा आणि
गरीब मराठ्यांचा कोटा वेगळा आहे हे दाखवणारं या ठिकाणी उपाययोजना आम्हाला सांगावी लागेल. तुम्ही आमची फसगत करू शकत नाही, तुम्ही आमची दिशाभूल करू शकत नाही. तुम्ही या पद्धतीने जे काही चालवलेलं आहे की यंत्रणा आपल्या हातात आहे म्हणून त्या ठिकाणी सर्टिफिकेट देण्याचं जे काम चालवलेलं आहे हे या विषयावरचा तोडगा नाही. त्यामुळे हा संपूर्ण जो काही विषय आहे ह्या विषयावरती या महाराष्ट्रामधला जो ओबीसी अस्वस्थ आहे आणि त्याच्या वतीने मी आज या ठिकाणी सांगत आहे की या ठिकाणी त्यांच्या दोघांच्याही तरतुदी वेगळ्या कशा राहतील याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी वचनबद्ध आहे. यांची ताटं वेगळी राहिली पाहिजेत, त्यांचे कोटे वेगळे राहिले पाहिजेत आणि ओबीसीच्या कोट्यामधून कुणबी सर्टिफिकेट काढून देण्याचं काम इथे केलं जाऊ नये. ती या ठिकाणी संविधानाची गळचेपी ठरेल.